देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आजची एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. सास्ती ग्रामपंचायतीमधून ग्रामसभेच्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसा बनाव रचलाय याची पोलखोल करणारी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत अधिकारी खोब्रागडे यांच्यावर खोट्या तारखेची नोटीस काढून गावकऱ्यांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूयात हा सविस्तर वृत्तांत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 नुसार गावात वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. नियमानुसार ग्रामसभेची नोटीस सभेच्या किमान 9 दिवस अगोदर, सभेचा आणि नोटीसचा दिवस वगळून 7 दिवस अगोदर प्रसिद्ध करणे, बोर्डावर लावणे किंवा गावात दवंडी देणे आवश्यक असते. मात्र सास्ती ग्रामपंचायतीमध्ये उद्या म्हणजेच 18 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेबाबत मोठा गैरप्रकार घडला आहे. ग्रामपंचायत अधिकारी खोब्रागडे यांनी कागदोपत्री 8 ऑगस्टची तारीख दाखवून बॅकडेटेड नोटीस काढली आहे. प्रत्यक्षात ही नोटीस 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे देखील समोर आली आहेत. तसेच ऑडिओ क्लिप देखील आपण पाहू शकता. ही छायाचित्रे या व्हायरल प्रकरणातील संबंधित व्यक्तींची असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रशासकीय गैरकारभाराचा पर्दाफाश करणारी एक कॉल रेकॉर्डिंग सध्या गावभर व्हायरल झाली आहे. पाणीपुरवठा कर्मचारी फिरोज आणि एका व्यक्तीमध्ये झालेले हे संभाषण आहे. यात फिरोजने स्पष्टपणे कबूल केले आहे की उद्या 18 तारखेला होणाऱ्या ग्रामसभेची नोटीस त्याला आज म्हणजे 14 तारखेलाच लावण्यासाठी देण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे आता सास्ती गावात संतापाची लाट उसळली आहे. नियमांचे उल्लंघन करून बोलावण्यात आलेली उद्याची ग्रामसभा अवैध मानली जात आहे. या गंभीर प्रकारामुळे आणि गावकऱ्यांच्या रोषामुळे उद्याच्या ग्रामसभेत अधिकारी खोब्रागडे यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन काही कारवाई करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत पाहत राहा एन मराठी न्यूज. हॅलो हॅलो. हा फिरोज, हा काऊन तब्येत नाही बरी? हा भाऊ. काऊन रे आवाज कसा येत आहे? हो आता हे ना का 3 तारखेला जाऊन आलो नागपूरले, इंजेक्शन करून आलो ना. हो का, घरीच आहे का? नाही होते 10 दिवस. हो आलो ड्युटीवर 10 दिवस. आजपासून जॉईन झाला का? काम नाही 10 दिवस झाले भाऊ. 10 दिवस जॉईन झाले. बरोबर. सध्या चालू आहे तो हळूहळू ड्युटी करणं. बरोबर. याची तयारी चालू आहे उद्याची? हा उद्या तयारी चालू आहे. झाली आता तयारी. काय चाल का मग तोरण फोन पाहून ठेवून दिले. हो का. आता उद्या सकाळी कसं मग गडबड गडबड होते, सकाळी नाही जमत ते. आताच निपटून टाकलं, थोडं उशीर झाला चालते म्हणून. हो आधी इकडे तोरण बांधून ठेवून दिले. बरोबर. उद्या येऊन झेंडा बांधायचा आहे उद्या. हो ना, हो ना. सकाळी लावून दिलं तर ते टेन्शन नाही राहत तेवढं काही. हो आता कसं आता थोडं इंजेक्शन थोडं कसं ते वापरतो, मोबाईल वापरतो कमी आहे ना. हा हा. याच्याकडे थोडं कसं जास्त वापर नको करू म्हणतात मोबाईलचा. हो हो. त्याच्यानं डोळ्यावर पुन्हा त्रास होईल थोडासा. हा असं आहे ना. तर काहीच नाही. फिरोज, ग्रामसभेची नोटीस काढली का रे? नोटीस ग्रामसभेची 18 तारीख काय ते आहे भाऊ. 18 तारीख. 18 तारीख आहे. कधी आजच लावली का नोटीस? हो भाऊ. आज म्हणजे 14 तारीख ना? आज आजच लावली. आजच चिपकवली. आज चिपकवली. हो का. आजच चिपकून आलो. ठीक आहे. कोणी लावली? तूच लावला का कोणी लावला? मनोज गे आपलं यांना आपल्या? नाही मीच लावून चिपकवलं. तुम्ही चिपकले ना? मी चिपकवलं. बरं. आज आलता का बाबू? आलता का मग नोटीस काढायला? मग बाबू येऊन गेले ना. बाबू येऊन त्यानंच काढली असेल नोटीस, चिपका लावली ना? हा हा. बरं. ठीक आहे. करा तयारी करा. येतो मग संध्याकाळी. कुठं गावाला काय तिथं? हो येतो. निघालो येतील चंद्रपूरला. अच्छा. हो का. येतो का? या हळूहळू या. हो ठीक आहे.